तर कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असताल आणि आय मीन चांगलं असायलाच पाहिजे लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये. सो हा माझा मित्र हर्षद हाय कर की बाबा. आम्ही आलो होतो असं दे की आम्ही आलो होतो आता बांद्रामध्ये, कारण की आमचं काम होतं. सकाळी चालू आहे आता 6-7 वाजले असताना. आता आम्ही बघू शकता जसं की माउंट मेरी चर्च पाशी आहे आता आम्ही. अँड चाललोय, जरा काम होतं आपलं मुंबईमध्ये. आणि इथं तुम्ही बघू शकता, इथं ह्याच ठिकाणी आहान आणि अनितनी फोटोशूट केलं होतं जेव्हा सय्यारा रिलीज झालं तेव्हा. का नाही, कसं वाटतंय? जिरली का? जिरली माझी कशी जिरत असं. हो का, आता आपण माउंट मेरी चर्च पाशी आहे. आणि ह्या चर्चचा असा विषय आहे, ऐक तू पण, इथं कुठली पण इच्छा मी नाही का, कुठली पण अशी विश मागितली का मनापासून निर्मळ मानाने, ती विश पूर्ण होते ती. आता जर मी चुकून एखादी विश मागितली, आता मला माहिती आहे मी का मागणार आहे. एक तुझ्या नकारामुळे मला कुठलाच देव पावना. मला आपण विषयच मागितली नाही, गप चालत राहायचं. मग मागच्या टायमाला इथून एका व्यक्तीला आपण काहीतरी घेतलं होतं, पण व्यक्तीच गायब झाली. ती चालते होत असते, जायचं चालायचे असते. आता कोणासाठी घेऊ मला माहिती नाही. थांबा तुम्हाला मी आता एक दाखवतो, काही बॅक कॅमेरा चालू करतो. तुम्हाला बघा एक असं छोटासा रोड दिसतो, एकदम छोटासा. तुम्हाला आता मी एक सरप्राईज देतो, तुम्ही गेस करा ह्या रोडने काय असू शकतं. बघा किती असा एकदम नॉर्मल, असं नॉर्मल रोड वाटतोय हा, पण ह्या रोडला अजिबात नॉर्मल समजू नका, कारण की हा जरा पण नॉर्मल रोड नाहीये. फर्स्ट टाइम ब्लॉगिंग करतोय, मला माहिती नाही हा माझा फर्स्ट लास्ट ब्लॉग असणार आहे, कारण की मी ऑलरेडी खूप जास्त आळशी आहे. मला व्लॉग एडिट वगैरे करायला लागतात, तसले मी लोडच घेत नाही. आय मीन व्लॉगच करत नाही मी, त्याच्यामुळं टेन्शनच घेत नाही व्लॉग. मला माहिती नाही, मला 4-5 मित्र म्हणले व्लॉग कर म्हणून मी व्लॉग करायला लागलोय. नाहीतर कोण एवढं मेहनत करत बसलं, कॅमेरा पकडा, हे करा ते करा. का नाही हर्षद? बरोबर. तू बॅट पकड. तू बॅट पकड. तू पण गेस कर काय असणार आहे. काय असणार आहे? शाहरुख खान. काय मीच सांगितलंय तुला. खाली बघू शकता गाईच तुम्ही, काय बाजूला आपल्या हा बघा पुढं तर समुद्र आहे. तुम्हाला दिसत असं नको, झूम करतो मी मस्त 10-12x. हर्षद बघू शकता आपल्या बाजूला काय नाही. या ओस्का नाही बनणार व्हिडिओ. आम्हाला बोलल्यात व्हिडिओ काढू नका, अलाउड नाही रे. आम्ही त्यांना विचारत होतो ना का शाहरुख आहे का नाही आतमध्ये, तर ते म्हणतात त्याला कामं असते, तो कसा काही घरी राहू शकतो. अँड बरोबर आहे, त्यांचं पण काय चुकत नाही. का नाही हर्षद? बघा आता बाजूला, आता तुम्हाला समजलं असं ना आपल्या बाजूला काय आहे. आता मी समोरून दाखवतो तुम्हाला मस्त एक चांगला व्ह्यू घेऊन. होऊ शकता काही जाता आपण मन्नाच्या बाहेर आहे. आता बंद आहे सगळं, पण थोडं कन्स्ट्रक्शनचं वगैरे काम चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळं बंद आहे. पण आपण काही नाही काय जात, आपण फोटो वगैरे काढू मस्त इथे. अँड बघू काय होतंय काय नाही, कारण की आणखी इकडे तुम्ही बघू शकता, इकडे समुद्र आहे खूप मोठा. समुद्रात पण जाऊ मस्त मज्जा करू. आज आपल्याला नुसतं फिरायचं आहे. आपल्याला थोडी काम आहेत मुंबईमध्ये, थोडी करायच्या. त्याच्यानंतर आपल्याला अंधेरीला पण जायचं आहे. अंधेरीमध्ये जाऊन आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे काम आहे माझं, जे मी तुम्हाला सांगू शकत नाही. बघू शकता तुम्ही त्याचं घर शाहरुखचं. आता तो घरी नाही असं पण शकतं, पण आता काय सांगता येते. थांबतो बघ की. हां हो का, इथं शाहरुख थांबतो काही इथं बरोबर. शाहरुख खानला भेटायला आलतो पण नाहीये. शाहरुख खान तो मिळेल नाही. शाहरुख खान तर मिळेल नाही. आपल्या आवड झाला खूप. आपण पण म्हणजे सगळे स्ट्रगल करतात, आपणच नाही, सगळे स्ट्रगल करतात. आपण पण खूप स्ट्रगल करतो. एक दिवस आपण पण नक्कीच, जर देवाची इच्छा असेल किंवा स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास असेल तर, मेहनतीवरती तर आहेच विश्वास, पण नशीब जर चमकलं तर नक्कीच आपण पण येऊ एक दिवशी आतमधनं ब्लॉग शूट करू. हर्षद तर लय त्याचं फर्स्ट टाइमच तो मुंबईला आलेला आहे, त्याच्यामुळे मुंबईमध्ये आलं, त्याच्यामुळे त्याला काही एवढं माहिती नाही. बघा आता काय होतं काय नाही, कारण की आपण पण आता खूप थकलेलो आहे. तुम्ही बघितलं असेल बंगला एसआरकेचा. थोड्या दिवसाने आपण त्या बंगल्याच्या आतमधला पण शूट करू. चाललेत प्रयत्न.
खूप जास्त का नाही हर्षद? हा बरोबर. बघितले असतं ना आता तो प्रयत्न किती चाललेत आपले. तुझी तर जिरली रेल्वेमध्ये. अरे ब्रिज होणार आहे. हो दे की ब्रिज चांगली गोष्ट आहे की. ब्रिज होणार. इथं रनिंग चालली, जॉगिंग चालली, सॉरी. किती भारी व्ह्यू आहे, किती भारी. या व्ह्यू साठी लोक तर रस्त्यात. तो आता आम्ही सगळ्या घेणार. हो, लय गरम होतं इकडे. जर मला यायचं असेल तर सोबत एखादा काय बोलतात ते वायरलेस कूलर वगैरे घेऊन या, कारण शर्ट लिटरली भिजलाय खूप. अंग पण आतून आय मीन काय आता काहीच करू शकतो आपण, एवढी इकडे गरमीच आहे तर. बरोबर. काहीच करू शकतो आपण. थोडं आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये जाऊन थोडंसं समुद्र पाहूयात, थोडेसे फोटो वगैरे काढूया. आणि हेअर्स तर माझ्या सारखे ह्या साईडलाच पडतात, ह्या साईडलाच पडतात. आता मला काय माहिती नाही मी काय करू आता त्यांना. रनिंग चालू आहे. कोणाला इथं कोणाला फरक नाही पडत. इथं सगळे आपापली लाईफ आपल्या. बोल की. अंबानीचं घर कुठे? अंबानीचं घर दुसरीकडे. अंबानीचं घर पण बघायचं काय अँटिलिया. फोटोशूट वगैरे सगळं झालंय कम्प्लीट. मला तर लई मजा आली फोटोशूटला. हा का? पाण्यात गेलता का नाही मग? गेलतो ना. किती खोली गेलता? पाण्यातच टाको. पाणी आहे का इथं? पाणी आहे. अरे बाजूलाच पाणी आहे, त्यांना सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे सगळं का नाही. ज्यांना माहिती नाही तर त्यांना पण काहीच करू शकतो. लय गरमी आहे भाई, इथं लय गरमी. आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट अंधेरीला, कारण की आपलं काम आहे. हा, अंधेरीलाच जाणार आहे. आता आपण रिक्षा पण बुक केलेली आहे. जाऊ मग अंधेरीला, बघू आता अंधेरीला जाऊन काय होते काय नाही. 68-61. ओके, बापरे चमकला. 68-61 6861. इथपर्यंत पोहोचायला खूप काही गोष्टी त्याग केलेल्या आहेत. प्रेम वगैरे खूप काही गोष्टी त्याग केलेल्या आहेत. मैत्री, कॉलेज, बरंच काही रिस्पॉन्सिबिलिटीज. माहीत नाही पुढं जाऊन काय होणार आहे काय नाही, पण प्रयत्न जवळ सक्सेस होणार नाही त्यावर चालू तिथं अँड करत राहणार. कारण की ज्याने इथं घासली तोच टिकला, नाहीतर हजारो लोक येतात त्यांचं आयुष्यातली स्वप्न घेऊन येतं, पण काही लोकांचीच पूर्ण होतात. कारण की कन्सिस्टन्सी लय गरजेची आहे. ज्याने कन्सिस्टन्सी ठेवली तो चांगलं तो जरी त्याचं काय झालं नाही किंवा काय XYZ त्याचं काय झालं नाही तरी त्याला काही ना काहीतरी शिकायला भेटतं. एक वर्षापूर्वी आलो होतो इथे, मला एक चान्स भेटला होता यशराजमध्ये. अर्थात तो चान्स मला चांगल्या पद्धतीने निभवता नाही आला. परत आज एक वर्षानंतर नाही चाललो, खूप दिवसानंतर चाललो त्याच यशराजमध्ये. आणि बघू आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते का नाही, कारण की आपण ऑलरेडी एकदा आतमध्ये गेलेलो आहे तिथं. माणसं तिकडली खूप भारी आहेत, खूप शानू मॅम तर खूप भारी आहेत. आता बघू काय होतंय काय नाही, कारण की खूप दिवसानंतर चाललो आहे. म्हणजे जेव्हा आलतो तेव्हा काहीच माहिती नव्हतं. असं काय बोलतात ते त्याच्यामध्ये नाल्यापाशी झोपलो होतं. माझा मित्र ज्येष्ठीन आणि मी आलो होतो, दोघं जण आम्ही नाल्यापाशी झोपलो होतो. अँड एवढी मोठी जेव्हा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटते, आपल्याला काहीच माहिती नव्हतं तेव्हा, आणि आता सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्याच्यामुळे आता रिटर्न चाललोय त्याच काय बोलतो त्याच जागेवरती रिटर्न चाललोय. आणि खूप भारी वाटते नाही का, म्हणजे इथं येणं जाणं असतं, पण अशी फिलिंग्स वेगळी नाही, अशी फिलिंग वेगळी येते जाऊ इथे. त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. बघा आता काय होतंय काय नाही. आपण रोडला ते फायनली गाईज आपण आलेलो आहे यशराज स्टुडिओमध्ये. अँड खूप भारी वाटते आपल्याला इकडे. इकडे गरमी होती त्याच्यामुळे आम सॉरी, बट खूप दिवसांनी आलो इथे अँड खूप भारी वाटते. अर्थात आतमध्ये एंट्री आत्ता आपल्याला भेटत नाही, कारण की आतमध्ये त्यांचं मूवीचं काहीतरी चालू आहे. अल्फा मूवी आलेली आहे त्यांची, त्याच्यासाठी
अँड लवकरच जाऊ आपण वापस आतमध्ये. आपल्याला परत चान्स भेटला तर, धर्मामध्ये तर जातच असतं आपण, पण आतमध्ये जर भेटला चान्स तर जाऊ परत. बट बघू आता काय होतंय काय नाही, कारण की प्रत्येकाचा वेगवेगळा दिवस असतो. सो आपलं पण येईल परत. बाय बाय. लय घाण हालत झाली सध्या गाईज आपली, कारण की आपण नाही म्हणलं तरी एक 1.5-2 किलोमीटर चालत आलोय तरी आपण अजून पोचलो नाही. कारण की इथं जर जसं म्हणायला गेलं तर रिक्षा वगैरे खूप महाग भेटतात, त्याच्यामुळं बचतीसाठी खास बचतीसाठी आपण चालत फिरतोय. आणि हा पण खूप दमलेला आहे. लय जमलं. दोघं पण लय दमलेलो आहे. आता अजून आपल्याला जायचं एक 800-900 मीटर जायचंय फक्त, पण तरी घामागच्या अंगाला आराम करतोय या झाडाखाली. बघा बसतोय का खाली, लिटरली खूप गरम आहे इथं. तर काय आत्ता आपण आलोय CSMTला, बिकॉज आपल्याला जायचंय मरीन ड्राईव्हला जायचंय आपल्याला. अँड बघू आता काय होतंय काय नाही, कारण की पाय तर खूप दुखायला लागलेच, खूप चाललोय. बहुतेक 3,500-4 हजार स्टेप तर चालत असेल. होय 3,500-4 हजार का जास्त चाललो असेल, बहुतेक जास्त चाललो असेल. आता आम्ही मोजलं नाही, आता आमच्या मोबाईलमध्ये तर आहे ती, मोबाईलमध्ये बघू किती चाललं. फिल्म बघायचं काय नाही, हे असलं नाही पाहिजे. 100% नॅचरल. 3,000 किती आहे? 3,000 5,000 झाले काय? 5,534 5,534 स्टेप चाललोय आता आम्ही. आणि आता परत चाललोय मरीन ड्राईव्हला. लिटरली पाय लंगडत चाललोय, कारण खूप दुखायला लागलं खूप. घरी गेलो ना 4 दिवस उठणारच नाही 4 दिवस उठणारच नाही घरी गेल्यावर. बघा आता काय होतं. वॉक तर मला तर नाही वाटत चांगलं बनेल, काय बनला चांगलं, माझ्या हातात ते सोडायचं. वजन कमी झालं. हा ब्लॉकच्या किती आता 56 किलो होता, आता 54 किलो झाला. तर मी मागाशी बोललो होतो की आपण आता मरीन ड्राईव्हला जाणार आहोत, पण मरीन ड्राईव्हला जायचा प्लॅन होता, पण आमच्याकडे सध्या टाइम नाही, आम्हाला खूप अर्जंट काम आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही मधनं येत होतो, आम्ही मरीन ड्राईव्हलाच चाललो होतो, पण काम आलं त्याच्यामुळे आम्ही गिरगाव चौपाटीलाच उतरलो. आणि बघू शकता बघा एकदम मस्त असं बीच आहे. या साईडचा नजारा बघा, त्याच्यामुळे आता आम्ही इकडं 10-15 मिनिटं बसणार आहे अँड निघून जाणार आहे. समुद्राचा आवाज असला भारी येतोय ना, काय सांगू तुम्हाला, असं एकदम मनामध्ये असं नाही का, हा असं पीस एकदम असं शांत असं वाटतंय, शांत खूप भारी वाटतं. काय सांगू तुम्हाला का नाही हर्षद? बरोबर. आणि हे काय अँटेल काय अँटीला नाही म्हणतोय, अँटीला आहे अँटीला म्हणतोय. आपण तर फोटो पण नाही काढले जास्त, कारण की आपण फोटो काढायला आलोच नव्हतो अँड आपल्याला फोटो काढायचा आता इंटरेस्ट पण नाही राहिला. एक सेकंड, मला कॉल आलाय. हॅलो, मी म्हणतोय एखादा मोबाईल परचेस करावा हर्षदवानी, iPhone 17 Pro, पण पैसे नाहीत सध्या बजेट खूप हल्लेलं आहे. एवढं बजेट हल्लेलं आहे, हे मोठे माणसं आहेत हो का, कबूतर पकडतात मोठे कपल स्पॉट आहे. आय मीन इथं कपल स्पॉट आहे जास्त. आता आमचं कपल तर काय, आता काय बोलाय आठवणीत तिच्या आम्ही एवढा रमून मासे गेलो. पकडतात का? काय ते मासे पकडतात. आठवणीत मी तिच्या एवढा रमून गेलो. असंच काहीतरी बोलायचं. टाइमच नाही आपल्याकडे. आपण एक दिवशी ना एकदम मस्त टाइम काढून तुम्हाला अख्खं एक्सप्लोर करू, अख्खं एकदम सुंदर. पूर्ण भिजलो गाईस. आता आम्ही विसरून गेलो होतो, आम्ही कपडेच नाही आणले. आता पूर्ण भिजलोय. आता काय ती ओला वाले तर आम्हाला घ्यायचे नाही. आता परत आम्हाला चालत जावं लागतंय वाटतं CSMTला. बघू काय होतंय, पण चालत असं तसं लय चाललेलं आज 5-6 किलोमीटर तर चालत असेल. तर बघा पूर्ण भिजलोय हो का. आमचे बॅग तर बघ कशी पडली. आता शुद्ध होतं पाणी लय शुद्ध होतं, एकदम शुद्ध होतं, गोड पाणी होतं, पण मस्त होतं, भारी वाटलं. आता जातो घरी. आता T-शर्ट तर आणलेलं आहे, पण पॅन्ट नाही आणली. पॅन्ट पण पूर्ण ओल्ली झालेली आहे बघा. नाही पॅन्ट पण दिसत नाही, जाऊ द्या आता.
का नाही? चला आता आम्ही मुंबईचं व्लॉग इथंच संपवतो. मला बोलायला तर खूप काही गोष्टी येतं, पण आता आठवत नाही. जेव्हा म्हणजे मी ठरवलं होतं की व्लॉग बनवायचं तेव्हा खूप गोष्टी मनात चालल्या होत्या, पण आता पूर्णपणे ब्लँक झालोय. त्याच्यामुळं मला माफ करा जर मी काही वाईट साईड बोललो. मला तर माहिती आहे मी बोललो नाही, तरी काय बोललो असेल तर माफ करा. अँड हर्षदला पण थँक्यू माझ्यासोबत एवढा लांब आला. अँड बस आता ब्लॉग संपूया, बाय. आणि जर तुम्हाला आवडला, जर चुकून मी टाकलं आणि तुम्हाला आवडला, परत तुम्हाला अशाच काही गोष्टी पाहिजे असतील तर नक्की सांगा मला. इंस्टाग्रामच्या ह्याच्यावरती सांगा, यूट्यूबच्या ह्याच्यावरती नका सांगू, कारण यूट्यूबला मी जास्त ॲक्टिव्ह नसतो. आणि हा व्हिडिओ मी माझ्या म्युझिकच्या ह्याच्यावरती टाकणार आहे, यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. सो नक्की पहा, पूर्ण पहा अँड एन्जॉय दिस व्ह्यू.